इसवी सन 1660 पन्हाळगड शत्रूने वेढला होता. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे निघाले, पण पाठलागावर होता सिद्धी जव्हरचा जावई सिद्धी मसूद. तर राज्य संकटात होतं आणि तेव्हाच पुढे आला एक असा रणझुंजार वीर ज्याने स्वतःच्या प्राणांपेक्षा स्वराज्याला मोठं मानलं. तो वीर म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. त्यांनी महाराजांना एक शब्द दिला, महाराज तुम्ही पुढे निघा, ही खिंड आता माझ्या रक्ताशिवाय कोणी पार करणार नाही. घोडखिंड, अवघे काहीशे मावळे, समोर हजारो शत्रू, तरी प्रत्येक वारात एकच जिद्द. जोपर्यंत विशाळगडावरून तोफांचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत हा बाजी श्वास सोडणार नाही. रक्ताने जमीन लाल झाली, शरीरावर असंख्य घाव झाले आणि विशाळगडावरून तोफांचा आवाज घुमला. तो आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं आणि स्वराज्याचा हा सिंह कायमचा अमर झाला. अशा या रणमर्द बाजीप्रभू देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन. जय जिजाऊ, जय शिवराय.